Welcome students. Today we are going to start the new topic complex number. तुम्ही 10th मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन पाहिलं होतं आणि त्याच्या पुढचं जे एक्सटेन्शन आहे रियल नंबरच्या पुढचं एक्सटेन्शन त्याला आपण कॉम्प्लेक्स नंबर असे म्हणतो. बघा, तर कॉम्प्लेक्स नंबर हा जो टॉपिक आहे हा जेईसाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. ह्याच्यामधले 2 क्वेश्चन जेईला विचारले जातात. पहा, तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये काय पाहिलं होतं? रिकॉल दॅट ax² + bx + c = 0. हे काय होतं? दिस इज अन क्वाड्रॅटिक इक्वेशन इन टर्म्स ऑफ x होतं. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं? a b c हे सगळे नंबर कोणते होते रे? रियल नंबर होते. आणि त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट तुम्ही पाहिली होती, द नेचर ऑफ द रूट्स ऑफ द इक्वेशन. ह्याचं नेचर ऑफ द रूट्स कसं होतं लक्षात ठेवा. तर नेचर ऑफ द रूट्स तुम्ही त्यावेळेस त्याला डेल्टा म्हटलं होतं. डेल्टा इज इक्वल टू काय होतं? b² - 4ac. लक्षात ठेवा, ह्याच्या कंडिशन होत्या. पहिली कंडिशन अशी होती की जर b² - 4ac ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल. रूट्स कसे होते? हे इक्वेशनचे रियल होते आणि कसे होते? डिस्टिंक्ट होते. दुसरी कंडिशन अशी होती की इफ डेल्टा दॅट इज मीन बाय b² - 4ac लक्षात ठेवा, b² - 4ac इज इक्वल टू 0 होतं. त्यावेळेस रूट्स आर रियल अँड रिपीटेड होते, दॅट इज मीन बाय इक्वल होते. आणि थर्ड अशी कंडिशन तुम्हाला सरांनी सांगितली असेल त्यावेळेस, b² - 4ac जर लेस दॅन 0 असेल तर ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर जे होते ax² + bx + c ह्याचे फॅक्टर्स कसे होते लक्षात ठेवा. इफ b² - 4ac लेस दॅन 0 हे जर असेल तर रूट्स आर नॉट रियल होतं. रूट्स आर नॉट रियल होतं. आणि रूट्स आर नॉट रियल म्हणजे नेमकं काय होतं हे पाहण्यासाठी आपल्याला आज आपण कॉम्प्लेक्स नंबर टॉपिकमध्ये आलो आहोत. लक्षात ठेवा, आता कॉम्प्लेक्स नंबर टॉपिकची ज्यावेळेस आपण डेफिनेशन पाहत असतो त्यावेळेस आपल्याला नंबर थिअरीमधले बरेचसे नंबर्स माहिती असावे लागतात. तर त्यासाठी थोडंसं मी रिकॉल करतो वन्स मोर. तुम्हाला माहीत असतं, फर्स्ट इट इज द व्हॉट इज मीन बाय द नॅचरल नंबर. नॅचरल नंबर इट्स इंडिकेटिंग बाय द लेटर n. नॅचरल नंबर्स म्हणजे काय? तर इट कॅन बी स्टार्ट्स फ्रॉम द 1 2 3 4 अँड सो ऑन. ह्याला काय म्हणतो आपण? नॅचरल नंबर्स म्हणतो. लक्षात ठेवा, दोज नंबर्स विच आर युजफुल फॉर डे टू डे लाईफ काउंटिंग. जे नंबर आपल्याला काउंटिंगमध्ये यूज करतो त्याला आपण नॅचरल नंबर्स असे म्हणतो. त्याच्यानंतर तुम्ही असं पाहिलं की व्हॉट इज मीन बाय द, डायरेक्टली मी सांगतो की व्हॉट इज मीन बाय द होल नंबर. होल नंबरचा सेट डिनोट करण्यासाठी आपण कोणतं लेटर पाहिलं? W हे लेटर पाहिलं. आणि होल नंबर कुठून स्टार्ट होतात? तर होल नंबर स्टार्ट करण्यासाठी आपल्याला जो नॅचरल नंबर आहे 1 2 3 4 अँड सो ऑन त्याच्यामध्ये आपण काय करतो? 0 1 घेतो, ॲड करतो. म्हणजे 0, 1, 2, 3, ... सो ऑन. ह्याला काय म्हणायचं आपल्याला? होल नंबर म्हणायचं. त्याच्यानंतर आपण असं पाहिलं की व्हॉट इज मीन बाय द इंटेजर. आता इंटेजर डिनोट करण्यासाठी इथून पुढे जो लेटर मी चूज करणार आहे त्याचं नाव आहे झेड. लक्षात ठेवा, किंवा इन द स्कूल लेवल अल्जेब्रा यू हॅव टू मेन्शन इट, दॅट इज आय. पण आपण आता इथं झेड हे लेटर घेणार आहोत. लक्षात ठेवा, झेड आणि त्याच्यामध्ये अशी लाईन ड्रॉ केलेली आहे मी. इट इज नोन एज द सेट ऑफ इंटिजर. सेट ऑफ इंटिजर कसा असतो? तर लक्षात ठेवा, सेट ऑफ इंटिजरमध्ये कोण कोण येतं? 0 येतो, +1 -1 येतो, +2 -2 येतो अँड सो ऑन. लक्षात ठेवा, ह्याला काय म्हणायचं? सेट ऑफ इंटिजर. त्याच्यानंतर आपण असं पाहिलं की व्हॉट इज मीन बाय द सेट ऑफ रॅशनल नंबर. लक्षात ठेवा, सेट ऑफ रॅशनल इट्स इंडिकेटिंग बाय द लेटर Q. दोज नंबर ऑफ द फॉर्म, रॅशनल नंबरचा फॉर्म कसा असतो? जे नंबर ह्या मॉडेलमध्ये असतात P/Q where Q not equal to 0 and P and Q all members belongs to the set of integer. ह्याला काय म्हणतो आपण? सेट ऑफ रॅशनल नंबर म्हणतो. आणि शेवटचा एक सेट आहे त्याचं नाव आहे सेट ऑफ इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर म्हणजे काय? तर त्याच्यासाठी कोणतंही स्पेसिफिक लेटर नाही, पण दोज नंबर्स विच आर नॉट रॅशनल इज कॉल्ड एज अ इरॅशनल नंबर. आणि ह्या सगळ्यांचा मिळून एक मोठा सेट बनतो, त्याचं नाव आहे सेट ऑफ रियल नंबर. आणि रियल नंबरमध्ये लक्षात ठेवा जगातले सगळे नंबर आहेत. जो तुम्ही नंबर घ्याल तो नंबर त्याच्यामध्ये आहे. तर रियल नंबर मी लिहित असताना असं लिहितो की इट इज अ सेट ऑफ युनियन ऑफ रॅशनल अँड इरॅशनल नंबर. रियल नंबर सेट म्हणजे काय? तर सेट ऑफ, लक्षात ठेवा, सेट ऑफ युनियन, सेट ऑफ युनियन ऑफ रॅशनल्स अँड इरॅशनल्स. सेट ऑफ युनियन ऑफ रॅशनल्स अँड इरॅशनल्स. ह्याला काय म्हणतो आपण बाळांनो? सेट ऑफ
रियल नंबर. आता सेट ऑफ रियल नंबरमध्ये हे सगळे नंबर समाविष्ट आहे जे तुम्ही लिहिलेले आहेत. कोणताही नंबर घ्या तो सेट ऑफ रियलमध्येच येणार. आत्तापर्यंत तुम्ही शिकला आहात. इन द स्कूल लेवल तुम्ही सेट ऑफ रियल नंबरपर्यंत गेलेला आहात. इन द 10th स्टँडर्ड यू हॅव टू ऑलरेडी सीन दॅट जर एखादं क्वाड्रेटिक इक्वेशन असेल तर त्याला किती रूट्स असतात, तर त्याला 2 रूट्स असतात, कारण त्याची पॉवर किती असते, 2 असते, लक्षात ठेवा. पण ते 2 रूट्स तुम्हाला आतापर्यंत कुठं सापडत होते, दीज 2 रूट्स आर फाउंड इन द रियल नंबर सिस्टम. कुठं सापडत होते, रियल नंबर सिस्टममध्ये सापडत होते. मग तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये तुम्ही हे इक्वेशन पाहिलं असेल, ax² + bx + c = 0 हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. फंडामेंटल थेरम ऑफ अल्जेब्रा काय सांगतो, जेवढे ज्याच्या इक्वेशनची जेवढी डिग्री असते तेवढे त्याचे रूट्स असतात. तर ह्याच्या डोक्यावरती रेज टू द पॉवर 2 आहे, म्हणजे ह्याचे रूट्स किती आहेत, 2 रूट्स आहेत. पण त्या रूटचं नेचर चेक करण्यासाठी तुम्हाला हे 10th स्टँडर्डमध्ये झालेलं आहे. ही b² - 4ac जर ग्रेटर दॅन 0 असेल तर ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स कसे असतात, रियल असतात आणि ते कसे असतात, डिस्टिंक्ट असतात. जर b² - 4ac = 0 असेल तर त्याचे रूट्स कसे असतात, रियल असतात, बट सेम, इक्वल किंवा रिपीटेड असतात. आणि b² - 4ac < 0 असेल तर त्यावेळेस तुम्हाला तिथं सांगितलं असेल सरांनी की जर b² - 4ac < 0 असेल द रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन आर नॉट रियल. याचा अर्थ असा की तुम्हाला ह्याचं जे काही रूट्स आहेत ते कुठं सापडत नाहीत, रियल नंबरमध्ये सापडत नाही. म्हणजे आपल्याला रियल नंबरच्या नंतर कुठला तरी आणखी एक सेट असू शकतो ह्याची गॅरंटी आपल्याला नक्कीच आहे. मग अशा क्वाड्रॅटिक इक्वेशनचं असेल, क्युबिक इक्वेशनचं असेल, ह्याचे रूट्स कसे इन्व्हेस्टिगेट करायचे ते आपल्याला सुरुवातीला पाहायचं आहे, लक्षात ठेवा. पण त्याच्या अगोदर आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे काय ते पहिल्यांदा थोडंसं डिस्कस केलं पाहिजे, लक्षात ठेवा. आता हे झाल्यानंतर आपण काय करूया, तुम्हाला एक मी क्वाड्रॅटिक इक्वेशन देतो आणि त्याचं फॅक्टर तुम्ही पाडून दाखवा. तर तुम्ही लगेच त्याचं फॅक्टर पाडू शकता. अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला तुम्हाला सांगितलं की व्हॉट इज द रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन x² - 1 = 0. तर ह्याचे रूट्स तुम्हाला मी फाइंड आउट करायला सांगितले. व्हॉट इज मीन बाय द रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन, लक्षात ठेवा. रूट म्हणजे काय असतं, रूट म्हणजे काय, तर द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाय गिवन इक्वेशन कॉल्ड एज द रूट ऑफ इक्वेशन. म्हणजे एक्सची अशी कोणती व्हॅल्यू ह्याच्यात पुट केल्यानंतर त्याचं काय होतं, सॅटिस्फॅक्शन होतं, हे त्याला काय म्हणतो आपण, रूट्स ऑफ द इक्वेशन असं म्हणतो किंवा रूट ऑफ द इक्वेशन म्हणतो. मग तुम्ही लगेच इझिली सांगू शकता की x = +-1 आर रूट्स ऑफ इक्वेशन 1 असं तुम्ही लगेच सांगू शकता. आर रूट्स ऑफ इक्वेशन 1 हे कोणाचं रूट्स आहे, इक्वेशन 1चं रूट्स आहे, हे लगेच तुम्ही सांगू शकता. पण तुम्हाला मी सांगितलं का इक्वेशन x = 1 हे रूट आहे, बिकॉज आय इन्सर्ट x = 1 or -1 देअरफॉर सॅटिस्फाय द गिवन इक्वेशन. ओके, ह्याला 2 रूट्सच का आहेत, कारण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणून 2 आहेत, लक्षात ठेवा. आता मी सांगितलं की तुम्ही हे रूट्स इन्व्हेस्टिगेट करा. x³ - 1 = 0 ह्याचे रूट्स इन्व्हेस्टिगेट करा. तर अकॉर्डिंग टू द फंडामेंटल थेरम ऑफ अल्जेब्रा सेज दॅट इट इज अन क्युबिक पॉलिनॉमियल. ही कोणतं क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही आहे, हे क्युबिक आहे. ह्याची डिग्री किती आहे, 3 आहे. तर ह्याला किती रूट्स असणार, ऑब्विसली ह्याला फंडामेंटल थेरम ऑफ अल्जेब्रानुसार 3 रूट्स असणार. पण 3 रूट्स असल्यानंतर तुम्हाला लगेच कळतंय आता 1 हे त्याचं एक रियल रूट आहे. पण बाकीची 2 रूट्स आहेत ते तुम्ही यू कांट इन्व्हेस्टिगेट इन हिअर. तुम्ही जर 10th मध्ये असताल तर तुम्हाला माहीतच नाही. इज इट सफिशियंट, आर हा सफिशियंट आहे का, तर 10th पर्यंत ठीक आहे, पण त्याच्या पुढे सफिशियंट नाहीये, त्याच्यापेक्षा मोठं कोणतरी आहे आणि दॅट इज नोन एज द कॉम्प्लेक्स नंबर. तर x³ - 1 = 0 चं आपण काय करूया, रूट इन्व्हेस्टिगेशन करूया. तुम्हाला फॉर्म्युला सर्वांना माहित असेल, a³ - b³ चा फॉर्म्युला इन द 10th स्टँडर्ड ऑलरेडी यू डन इट. x - 1 x² + x + 1 = 0. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे इफ a × b प्रोडक्ट जर 0 असेल तर आयदर a = 0 असतं किंवा b = 0 असतं. दॅट इज मीन बाय x = किती आलं रे बाळांनो, 1 आलं, और x² + x + 1 = 0 आलं. आता ॲट एनी हाऊ यू कांट डिटरमाइन द फॅक्टर्स किंवा यू कांट डिटरमाइन द रूट्स ऑफ द गिवन इक्वेशन इन द रियल नंबर सिस्टम. म्हणजे ह्याचे रूट्स तुम्ही रियल नंबरमध्ये सर्च करू शकत नाही. मग आपण डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला यूज करणार. डिस्क्रिमिनंटचा फॉर्म्युला काय असतो, x = -b ± स्क्वेअर रूटमध्ये b² - 4ac / 2a. म्हणजे इथं b ची व्हॅल्यू किती आहे, -1 ± b² - 4ac दैट इज मीन बाय 1 -4ac मतलब कितना आ गया, 4 × a × c -4 आणि × 2 × 1 सो 2 आलं. ओके, याचा अर्थ असा झाला की देअरफॉर x = ह्याच्यामध्ये बघा -1 ± स्क्वेअर रूटमध्ये निगेटिव्ह साईन आलं, दॅट इज
डिवाइड बाय 2 आणि स्क्वेअर रूटमध्ये जर निगेटिव्ह साईन आलं, स्क्वेअर रूटमधला फॅक्टर असतो b² मायनस 4ac. मग स्क्वेअर रूटमध्ये जर निगेटिव्ह साईन येत असेल तर इट कॅन नॉट बी कन्सिडर्ड ॲज द रिअल नंबर. लक्षात ठेवा, स्क्वेअर रूटमध्ये काय आलं, निगेटिव्ह साईन आलं. म्हणून तर तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये म्हटला होता की b² मायनस 4ac म्हणजे स्क्वेअर रूटमधला फॅक्टर जर निगेटिव्ह असेल तर इट कॅन नॉट ट्रीट ॲज द रिअल नंबर, आणि म्हणून कॉम्प्लेक्स नंबरचा इथून पुढे शोध लागलेला आहे. ठीक आहे, तर आता आपण कॉम्प्लेक्स नंबर बद्दल थोडंसं बोलूया. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना समजायला पाहिजे होतं. ओके, बघा, तर कॉम्प्लेक्स नंबरचा जे काही शोध आहे तो कसा लागला, त्याचं मेन डिस्कवरी कशी झाली ह्याचं मी थोडंसं रिझन बिहाइंड इट सांगतो. बघा, आपल्याकडे x² मायनस 1 इक्वल टू 0 असेल तर तुम्ही लगेच बोलू शकता की ह्याचे दोन फॅक्टर पडतात, x मायनस 1 x प्लस 1 इक्वल टू 0, आणि लगेच तुम्ही सांगणार की सर x इक्वल टू प्लस ऑर मायनस 1 हे त्याचे काय झाले, दोन रूट्स झाले. इथं कोणता फॉर्म्युला अप्लाय केला, a² मायनस b²चं एक्सपान्शन केलं, a प्लस b a मायनस b, तुम्ही लगेच त्याचे दोन रूट्स इन्व्हेस्टिगेट केले. बट प्रॉब्लेम इज दॅट खूप काही वर्षापूर्वी त्यांनी असं घेतलं एक इक्वेशन x² प्लस 1 इक्वल टू 0 असं घेतलं इक्वेशन आणि सांगितलं फाइंड आउट द रूट ऑफ द गिवन इक्वेशन. ह्याचे रूट्स तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितले. तर रूट्स इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं ह्याचं हा फार मोठा संघर्ष ह्याच्यामध्ये झाला, आणि आपल्या भारतातले पहिले सायंटिस्ट होते महावीरा, ह्यांनी ॲक्च्युली इथून त्याची सुरुवात झालेली आहे. बघा, त्यांनी काय केलं, x² प्लस 1 इक्वल टू 0 असेल तर हा 1 त्या बाजूला ट्रान्सफर केला, x² इक्वल टू किती आलं, -1 आलं. आणि आपल्याला माहित आहे जगामध्ये कोणताही असा रिअल नंबर नाही की तोच त्याचा स्क्वेअर केल्यानंतर निगेटिव्ह साईन येतं, आहे का असा कोणताही नंबर नाही. म्हणून त्यांनी काय केलं, ह्याचं स्क्वेअर रूट घेतलं बोथ साईड्सला, x इक्वल टू पॉझिटिव्ह और निगेटिव्ह लिहिलं आणि -1 लिहिलं. लक्षात ठेवा, आणि मग ह्या नंबरला त्यांनी एक नाव ठेवलं, दॅट इज कॉल्ड ॲज द आयोटा. काय नाव ठेवलं, आयोटा, IOTA असं नाव ठेवलं. लक्षात ठेवा, कोणी ठेवलं नाव, तर महावीरांनी पहिल्यांदा ही गोष्ट खरं ॲक्च्युली निदर्शनास आणून केली, आणि परत युलर्स या सायंटिस्टनं ह्या सर्व घटनेचा शोध घेतला आणि त्याच्यानंतरचं सर्व एक्सटेन्शन रिझल्ट त्याने शोधून काढले. ओके, आता x इक्वल टू प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये जर -1 असेल तर ह्याचं नाव काय झालं, आयोटा झालं. आयोटा, लक्षात ठेवा, I इज कॉल्ड ॲज द आयोटा, आणि ह्याला पुढे जाऊन आपण काय म्हटलं, इमॅजिनरी नंबर म्हटलं. इमॅजिनरी नंबर म्हटलं म्हणजे याचा अर्थ असा झाला की कोणत्याही रिअल नंबरचा स्क्वेअर केल्यावर तर कधीच निगेटिव्ह साईन येत नाही, पण आयचा स्क्वेअर केल्यानंतर मात्र काय येतं, निगेटिव्ह साईन येऊ शकतं. लक्षात ठेवा, म्हणून इथून पुढं आयची किंमत त्यांनी काय ठेवली, कन्सिडर केली स्क्वेअर रूट ऑफ -1. स्क्वेअर रूटमध्ये काय घेतलं, -1. इट इज कॉल्ड ॲज द आयोटा, इट इज ट्रीट ॲज द इमॅजिनरी नंबर. ह्याला काय म्हणायचं, इमॅजिनरी नंबर म्हणायचं. आता आपण ॲक्च्युली त्याची डेफिनेशन घेऊया. इमॅजिनरी नंबर, कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे ॲक्च्युली काय असतं त्याची एक शॉर्टली डेफिनेशन आपण पाहूया. हा फार ब्रीफली स्टडी आहे कॉम्प्लेक्स नंबरचा, लक्षात ठेवा. तर आपण 1 बाय 1 कन्सेप्ट वाईज जाऊया. पहिली कन्सेप्ट चूज करूया की व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. लक्षात ठेवा, आता डेफिनेशन काय येते कॉम्प्लेक्स नंबरची, तर त्याच्यासाठी कोणताही नंबर बनण्यासाठी आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर असेल किंवा काय असेल, हा नंबर फॉर्म होण्यासाठी पहिली गोष्ट रिअल नंबरचीच आवश्यकता असते. लक्षात ठेवा, कॉम्प्लेक्स नंबर फॉर्म होण्यासाठी रिअल नंबरचीच आवश्यकता असते. आता कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन मी शॉर्टमध्ये लिहून देतो, कारण हे लेक्चर आपलं जर जेईचं असेल तर थोडंसं ट्रिक्स वाईज आपल्याला गेलं पाहिजे. बघा, तर इट्स डिनोटेड ॲज द लेटर झेड. त्याला डिनोट करण्यासाठी झेड ह्या लेटरने आपण काय केलं, ट्रीट केलं. मग इट्स डिनोटेड ॲज, बघा आता मी डायरेक्टली शॉर्टली लिहितो, इट्स डिनोटेड ॲज कोणतं लेटर घेतलं, झेड लेटर घेतलं. इट्स डिनोटेड ॲज अ झेड अँड इट्स डिफाइन्ड ॲज, बघा, अँड इट्स डिफाइन्ड ॲज झेड इक्वल टू सपोज A प्लस BI. ह्याला काय म्हटलं, A प्लस BI. आता ह्याच्यामध्ये ही डिफाईन केलेलं आहे झेड इज इक्वल टू A प्लस BI, विअर ह्याच्यामध्ये A कुठून घेतला तर A बिलॉंग्स टू रिअल नंबर घेतला आणि B सुद्धा कुठून घेतला, रिअल नंबर घेतला. तर झेड इज इक्वल टू A प्लस BI अशा टाईपचा नंबरला आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर म्हणायचं आहे. तर ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आणखी नोट करायच्या सारख्या आहेत, लक्षात ठेवा. नोट फर्स्ट, व्हॉट इज द नेचर ऑफ A. तर A हा झेडचा कोण आहे,
तर त्यासाठी लक्षात ठेवा ए आणि बी दोन्हीही काय आहेत, रियल नंबर आहेत. लक्षात ठेवा कॉम्प्लेक्स नंबर कॅन बी ट्रीटेड ॲज द ऑर्डर्ड पेअर इन रियल नंबर सिस्टम. म्हणजे ए कॉमा बी पासून हा कॉम्प्लेक्स नंबर जनरेट झालेला आहे. मग ह्याच्यामध्ये ए कोण आहे झेडचा, तर ए इज कॉल्ड ॲज द रियल पार्ट ऑफ झेड. एला काय म्हणायचं, रियल पार्ट ऑफ झेड म्हणायचं. अँड बीला काय म्हणायचं, बी इज कॉल्ड ॲज द इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. काय म्हणायचं, एला रियल पार्ट ऑफ झेड आणि बीला काय म्हणायचं, इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड. आणि आय हा कोण आहे, तर आय हा कोण आहे, आय इज कॉल्ड ॲज द इमॅजिनरी नंबर. आय कोणता आहे, इमॅजिनरी नंबर. लक्षात ठेवा ही फार महत्त्वाची नोट आहे. सेकंड मला सांगायची आहे नोट की जर हा तुमचा कॉम्प्लेक्स नंबर असेल झेड इज इक्वल टू ए प्लस बी आय आणि व्हेन आय सबस्टिट्यूट द ए इक्वल टू 0 देन व्हॉट विल हॅपन. बघा इफ ए इक्वल टू 0, जर तुम्ही ए इक्वल टू 0 पुट केलं तर व्हॉट विल बी हॅपन, झेड इज इक्वल टू ओनली रिमेनिंग बी आय. झेड इज इक्वल टू काय राहील, फक्त बी आय राहील. आणि तो काय राहील मग, झेड इज इक्वल टू बी आय इज कॉल्ड ॲज द प्युअरली इमॅजिनरी नंबर. हा काय झाला, प्युअरली इमॅजिनरी झाला. प्युअरली इमॅजिनरी म्हणजे ज्याच्यामध्ये रिअल पार्ट अब्सेंट आहे त्या नंबरला प्युअरली रिअल नंबर, इमॅजिनरी नंबर असं म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी केस अशी होऊ शकते. आता समजा इफ बी इक्वल टू जर बाळांनो 0 असेल, बी इक्वल टू जर 0 असेल देन व्हॉट विल हॅपन, देन झेड इक्वल टू काय होणार, ए होणार. आणि झेड इक्वल टू ए झाला तर ए हा काय होणार, झेड हा ए झाला. म्हणजे ए कुठून घेतला होता, रिअल नंबरमधून घेतला होता. म्हणजे झेड इज इक्वल टू जर ए झालं तर ॲटोमॅटिकली झेड हा काय होणार, प्युअरली रिअल नंबर होणार. झेड हा काय होणार, प्युअरली रिअल नंबर होणार. ह्या 2-3 केसेस फार महत्त्वाच्या आहेत, हे सर्वांना समजलेलं आहे. झेड इज इक्वल टू ए प्लस बी आय इज कॉल्ड ॲज द कॉम्प्लेक्स नंबर. लक्षात ठेवा दिस पार्ट इज नोन ॲज द इमॅजिनरी पार्ट, दिस पार्ट नोन ॲज द रिअल पार्ट ऑफ झेड. हे झाल्यानंतर लक्षात ठेवा हे झालं क्लासिफिकेशन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. रिअल नंबर कसे असतात, रिअल नंबर 0 असेल तर काय होतो, सेकंड पार्ट 0 असेल तर काय होतो. आता आपण नेक्स्ट काय पाहिजे बघा, ह्याच्यानंतरचं जे डिस्कशन आहे ते अल्जेब्राइक ऑपरेशन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. अल्जेब्राइक ऑपरेशन कसं करायचं कॉम्प्लेक्स नंबरचं. बिफोर वी आर गोइंग टू डिस्कस द अल्जेब्राइक ऑपरेशन ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर, व्हॉट इज द जॉमेट्रिकल सेन्स ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर, हा कसा घ्यायचा तो आपण थोडंसं डिस्कस करूया. ठीक आहे. आता जॉमेट्रिकली हा नंबर कसा लोकेट करायचा, म्हणजे त्याचं लोकेशन कसं काढायचं, तर ते कुणी सांगितलं, तर याच्यामध्ये एक सायंटिस्ट होते मास्टर अर्गांड असं त्यांचं नाव होतं. तर त्यांनी ह्याचा आपल्याला शोध लावलेला आहे. तर कसा घेतला बघा, जर माझ्याकडे झेड इज इक्वल टू ए प्लस बी आय हा जर कॉम्प्लेक्स नंबर असेल, बी अ गिवन कॉम्प्लेक्स नंबर अँड आय वॉन्ट टू प्लेस दिस कॉम्प्लेक्स नंबर इन टू द एक्स वाय प्लेन. बघा रिप्रेझेंटेशन ऑफ दिस नंबर इन टू द एक्स वाय प्लेन. मला हे एक्स आणि वाय प्लेनवरती काय करायचं आहे, हे डिस्कस करायचं आहे. तुम्हाला सर्वांना माहित आहे हा जो आहे ह्याला म्हणायचं जिथं एक्स आणि वाय ॲक्सिस एकत्र येतात त्याला आपण काय म्हणतो, ओरिजिन म्हणतो. आणि ते जगामध्ये एकदाच एकत्र येतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, ह्याला म्हणायचं ओरिजिन. ठीक आहे. आता मला ए प्लस बी आय घ्यायचं आहे. ज्यावेळेस मी कॉम्प्लेक्स नंबर रिप्रेझेंट करत असतो त्यावेळेस एक्सचं नाव असतं रिअल ॲक्सिस. काय नाव असतं, रिअल ॲक्सिस. काय नाव असतं, रिअल ॲक्सिस. आणि ह्याचं नाव काय असतं, इमॅजिनरी ॲक्सिस. इमॅजिनरी ॲक्सिस असं ह्याचं नाव असतं. आता काय करायचं आहे आपल्याला, ए प्लस बी आय घ्यायचं आहे. तर ह्याच्यामध्ये ए पण पॉझिटिव्ह आहे, बी पण पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे क्वाड्रंट तुम्हाला नेचर माहिती आहे. यू आर ऑलरेडी सीन इन द 10th स्टँडर्ड 9th स्टँडर्ड. दिस इज अ फर्स्ट क्वाड्रंट, दिस इज अ सेकंड क्वाड्रंट, दिस इज अ थर्ड अँड दिस इज अ फोर्थ क्वाड्रंट. मग आपल्याला ह्या नंबरचं रिप्रेझेंटेशन करायचं आहे एक्स वाय प्लेनवरती करायचं आहे. सर हाऊ टू एक्सप्रेस इट, तर माझ्याकडे ए आहे, सपोज ए हिथं असेल आणि बी हिथं असेल, तर हा तुमचा लोकेशन झालं. झेड इज इक्वल टू काय झालं, ए प्लस बी आहे. हे कोणाचं लोकेशन झालं, कॉम्प्लेक्स नंबरचं लोकेशन झालं. आता लक्षात ठेवा ही जी काही मी केलेलं आहे त्याला म्हणायचं रिप्रेझेंटेशन ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर इन एक्स वाय प्लेन. सच अ डायग्राम इज कॉल्ड ॲज द अर्गान डायग्राम, किंवा ह्याला काय म्हणायचं, कॉम्प्लेक्स प्लेन म्हणायचं. हे कोणतं प्लेन आहे, कॉम्प्लेक्स प्लेन. हिथं कोणता ॲक्सिस असतो, रिअल. हिथं कोणता ॲक्सिस असतो, इमॅजिनरी ॲक्सिस. दॅट इज मीन बाय हिथं कोणता नंबर असतात, बी आय. बी आय मतलब 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, सो ऑन. हिथं मायनस आहे, -2 आहे, -3 आहे, -4 आहे. ओके. एखाद्याने सांगितलं सर -1 -2 आहे नंबर कुठे येईल, तर इट्स बिलॉंग्स टू द थर्ड क्वाड्रंट, कारण दोघंही निगेटिव्ह आहेत. -1 रिअलमधून घ्यायचा आणि -2 कुठून घ्यायचा, इमॅजिनरी ॲक्सिसमधून घ्यायचा. तर झेड इज इक्वल टू ए प्लस बी आयचं रिप्रेझेंटेशन ज्या प्लेनवरती केलं जातं त्या प्लेनला कॉम्प्लेक्स प्लेन किंवा अर्गान डायग्राम असं म्हणलं जातं. ओके. आता त्याच्यानंतर बघा
आता हे रिप्रेझेंटेशन झाल्यानंतर काही ठराविक गोष्टी आहेत. आता मला असं सांगितलं की एक्झाम्पल आपण थोडीशी घेऊया. एक्झाम्पल असं घेऊया की झेड इज इक्वल टू 2 + 3i हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का? यस. इज इट कॉम्प्लेक्स नंबर? तर याचा आन्सर आहे यस, बिकॉज दिस नंबर कॅन बी राईट इन टू दिस फॉर्म. हा नंबर मला ह्या फॉर्ममध्ये लिहिता येतो, झेड इज इक्वल टू a + bi मध्ये. म्हणून ह्या नंबरला काय म्हणायचं? कॉम्प्लेक्स नंबर म्हणायचं. लक्षात ठेवा. आता सेकंड क्वेश्चन विचारला की झेड इज इक्वल टू, सेकंड क्वेश्चन विचारला की व्हॉट इज द झेड इज इक्वल टू 2i असेल. 2i हा कॉम्प्लेक्स नंबर आहे का? यस, बिकॉज इट कंटेन द इमॅजिनरी नंबर. ह्याच्यात इमॅजिनरी पार्ट आहे. आय ज्याच्यामध्ये आहे तो कॉम्प्लेक्स नंबर झाला. जगामध्ये कधीच विसरायचं नाही. ज्याच्यामध्ये आय असेल तो कोणता नंबर झाला? कॉम्प्लेक्स नंबर झाला. झेड इज इक्वल टू 2i हा काय झाला? कॉम्प्लेक्स नंबर झाला. का? तर ह्याच्यामध्ये मे बी रिअल पार्ट 0 बी असू शकतो किंवा नॉन 0 पण असू शकतो. इट्स डझंट मॅटर इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट. ओके. आता हे झाल्यानंतर त्याच्यानंतर एक दुसरी फार महत्त्वाची डेफिनेशन आहे. देर आर 3 डेफिनेशन्स ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर सिस्टीममध्ये. 3 इम्पॉर्टंट डेफिनेशन इन द सिस्टम ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. बघा ते कोणत्या कोणत्या डेफिनेशन आहेत ते थोडंसं डिस्कस करूया की व्हॉट इज मीन बाय द कॉन्जुगेट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. लक्षात ठेवा. एक सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे की कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. बघा कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, कॉन्जुगेट ऑफ झेड म्हणतो मी याला. कॉन्जुगेट ऑफ झेड, कॉन्जुगेट ऑफ झेड दॅट इज बीन बाय कॉन्जुगेट ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर. माझ्याकडे जर इफ, लक्षात ठेवा, इफ झेड इज इक्वल टू a + bi बी अ गिवन कॉम्प्लेक्स नंबर, बी अ गिवन कॉम्प्लेक्स नंबर, z is equal to a plus bi, be a given complex number, then conjugate of z, बघा conjugate of z is denoted as z bar. त्याच्या डोक्यावरती काय लिहितात? एक होरिझॉन्टल लाईन ड्रॉ करतात. त्याला आपण स्पेशली काय म्हणतो? झेड बार. इट्स डिनोटेड एज झेड बार अँड इट्स डिफाइन्ड ॲज झेड बार इज इक्वल टू, लक्षात ठेवा, अँड इट्स डिफाइन्ड ॲज झेड बार इज इक्वल टू. जर माझ्याकडे a + bi हा गिवन कॉम्प्लेक्स नंबर असेल तर त्याचा कॉन्जुगेट काढत असताना, त्याचा कॉन्जुगेट घेत असताना फक्त काय लिहायचं? a - bi. लक्षात ठेवा. a + bi जर गिवन कॉम्प्लेक्स नंबर असेल तर त्याचा कॉन्जुगेट घेत असताना कोणता घ्यायचा? a - bi घ्यायचा. म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे? जस्ट आय रिप्लेस द इमॅजिनरी कोइफिशियंट साइन. फक्त इमॅजिनरी कोइफिशियंटचं साइन काय केलेलं आहे? रिप्लेस केलेलं आहे. पॉझिटिव्हच्या ऐवजी निगेटिव्ह लिहायचं, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह लिहायचं. ओके, आय विल टेक वन एक्झाम्पल. सपोज इन माय हँड देअर आर 2 numbers. Suppose that z is equal to 2 + 3i. What is the conjugate of z? It's very simple. Conjugate of z, it's denoted as z bar. It's denoted as z bar. ओके, सो 2 + 3i जर असेल तर त्याचा कॉन्जुगेट काढताना आपण काय करतो? 2 - 3i. त्याचा कॉन्जुगेट काय येणार बाळांनो? 2 - 3i. जर 2 + 3i असेल तर त्याचा कॉन्जुगेट काय येणार? 2 - 3i. ओके, यू अंडरस्टूड इट? ओके, आता समजा आणखी एक एक्झाम्पल लिहूया. सपोज दॅट x इक्वल टू z इज इक्वल टू 2i. देन व्हॉट इज द कॉन्जुगेट ऑफ द झेड? आता ह्याच्यामध्ये कॉन्जुगेट ऑफ झेड करताना मी काय सांगितलं होतं? फक्त रिप्लेस काय करायचं? ह्याच्यामध्ये हा नंबर पहिल्यांदा एका जनरल मॉडेलमध्ये लिहूया. जनरल फॉर्म कोणता आहे कॉम्प्लेक्स नंबरचा? a + bi. सम स्टुडंट्स आर से दॅट्स टू राईट हिअर x + iy ऑल्सो. 2i असेल तर आपण असं पण लिहू शकतो, 0 + 2i पण लिहू शकतो, 0 + 2i पण लिहू शकतो. सो z इज इक्वल टू 0 + 2i असेल तर त्याचा कॉन्जुगेट घेत असताना यू कॅन राईट झेड बार, बिकॉज कॉन्जुगेट ऑफ झेड इज स्पेशली डिनोटेड ॲज द ओरिजिनल नंबरच्या रेस्टो. काय लिहायची? ह्याच्या डोक्यावरती काय लिहायचं? फक्त होरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची. आणि 0 + 2iचं काय होणार? -2i होणार. लक्षात ठेवा. ह्याचा आपल्याला काय काढलेलं आहे? कॉन्जुगेट ऑफ द झेड काढलेलं आहे. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॉन्जुगेट ऑफ झेड? इफ झेड इज इक्वल टू a + bi, बी अ गिवन कॉम्प्लेक्स नंबर, देन कॉन्जुगेट ऑफ झेड इज डिनोटेड ॲज झेड बार अँड इट्स डिफाइन्ड ॲज झेड बार इज इक्वल टू a - bi. हे जनरल डेफिनेशन मी दिलेली आहे. त्याची 2-3 एक्झाम्पल आपण केलेले आहेत. ओके, आता मोस्ट इम्पॉर्टंट आपल्याला पाहायचं आहे की व्हॉट इज द पॉवर्स ऑफ आयच्या वेगवेगळ्या पॉवर आपण घेतल्या
दे आर इंटिग्रल पॉवर घेतल्या, इंटिजर पॉवर घेतल्या तर त्याचं काय काय होतं, i⁻² केलं तर काय होतं, i⁴ केलं तर काय होतं ते आपल्याला इन्व्हेस्टिगेट करायचं आहे. तर त्याला बनवूया आपण पॉवर्स ऑफ आय. आणि त्या पॉवर कशा असल्या पाहिजेत, इंटेजर पॉवर्स असल्या पाहिजे. इंटेजर म्हणजे काय तर 0 1 2 3 4 5 सो ऑन अँड -1 -2 अप टू -∞ पर्यंत कोणताही इंटेजर तुम्ही पुट करू शकता. ओके, आता नाव टू डिस्कस द पॉवर्स ऑफ आय. बघा, पॉवर्स ऑफ आय आपल्याला डिस्कस करायचं आहे. पॉवर्स ऑफ आय, आयच्या पॉवर डिस्कस करायच्या आहेत. तर आयच्या पॉवर डिस्कस करत असताना आय इज कॉल्ड ॲज द, जनरली यू रिकॉल दॅट व्हॉट इज मीन बाय आय. आय इज कॉल्ड ॲज द इमॅजिनरी नंबर. आय इज कॉल्ड ॲज काय असतं, आयला काय म्हणतो आपण, आय इज कॉल्ड ॲज इमॅजिनरी नंबर. त्याला कोणता नंबर म्हणायचं रे, इमॅजिनरी नंबर. आय इज कॉल्ड ॲज द इमॅजिनरी नंबर. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आय, आयची व्हॅल्यू किती असते रे, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ आय, आय इज इक्वल टू असते स्क्वेअर रूटमध्ये 1 असतं, पण ते -1 असतं, स्क्वेअर रूटमध्ये -1 असतं. आता मी जर ह्याचा स्क्वेअर केला मित्रांनो तर काय होणार, i² इज इक्वल टू व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ आय, i² इक्वल टू स्क्वेअर रूटला स्क्वेअर निघून जातो, i² इक्वल टू किती आलं, -1 आलं. म्हणजे आयची पहिली व्हॅल्यू किती आहे, स्क्वेअर रूटमध्ये -1 आहे. सेकंड व्हॅल्यू आयचा स्क्वेअर केल्यानंतर काय होतं, -1 होतं. त्याच्यानंतर मला असं वाटलं की i³ करावं. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ i³, i³ केल्यानंतर i³ कसं लिहू शकतो, i³ कॅन बी राईट ॲज दिस फॅशन i² इंटू आय. बट व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ i², i² व्हॅल्यू किती असते, -1 असते. सो -1 इंटू आय केल्यानंतर किती आलं रे, -i. म्हणजे i⁻³ किती आला, -i आला. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ i⁻⁴, i⁻⁴ मतलब i⁻² इंटू i⁻². व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ i⁻², i⁻² इज -1 इंटू -1. यू गॉट पॉझिटिव्ह व्हॅल्यू. याचा अर्थ मला असंच मी जर पुढं चालत गेलो तर मला असं जाणवतंय की i⁻1 केलं तर स्क्वेअर रूटमध्ये -1 येते. i⁻1 मतलब i² केला, i⁻³ केला, i⁻⁴ केला. सपोज आय वॉन्ट टू कम्प्यूट i⁻10. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ i⁻10, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ i⁻10. हे एक एक्झाम्पल घेतो मी. i⁻10 ची व्हॅल्यू काढत असताना यू कॅन मल्टिप्लाय बाय आय इन 10 टाइम्स. इट इज नॉट पॉसिबल फॉर अस. एव्हरी टाईम आपल्याला पॉसिबल नाही आयचं मल्टिप्लिकेशन 10 टाइम्स करायचं. मग काहीतरी ट्रिक वापरणं ह्याच्यामध्ये गरजेचं आहे. शक्यतो एक मेथड आहे ती बघा कोणती आहे. आपल्याला माहीत आहे i⁻4 बाळांनो किती असतं, वी नो दॅट द i⁻4 इज इक्वल टू 1. सो काय करायचं मग, i⁻10 कॅन बी राईट दिस वे. i⁻4 लिहायचा, 10 ला 4 ने डिवाइड करायचं. सो व्हॉट इज द डिव्हिजन, इफ यू डिवाइड द 10 by 4 देन क्वेश्चन इज 2 अँड रिमाइंडर इज 2. ओके, अंडरस्टँड इट. जर 4 ने 10 ला डिवाइड केलं तर 4 इंटू 2 8 आएगा इधर, और 10 - 8 2. सो इट्स 4 इंटू हाउ मच राईट हियर 2. अंडरस्टँड, 4 इंटू 2. आणि मग किती रिमाइंडर राहिला तो ह्या आयच्या डोक्यावरती लिहायचा. अंडरस्टँड इट. मग हे 4 इंटू 2 8 आणि i⁻2 केल्यानंतर 8 + 2 ॲटोमॅटिकली बेस सेम असताना इंडासेसची ॲडिशन होते. सो i⁻4 आपल्याला माहीत आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ i⁻4, इट इज 1. अगर यहाँ पे 1 का स्क्वेअर आएगा, i² किती येणार ह्याच्यामध्ये, -1 येणार. i² किती येणार, -1. 1चा काही केलं तरी काय येतं, 1च येतं. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ i⁻10, इट इज द -1. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ i⁻10, -1. अंडरस्टँड मी कसं घेतलं, 10 ला डायरेक्टली कुणी डिवाइड केलं, 4 ने डिवाइड केलं. 4 ने डिवाइड घेतल्यानंतर हे काय केलं, क्वेश्चन लिहिला. 4 इंटू 2 कितनं 8 येतं आणि मग रिमाइंडर 2 राहतो. म्हणजे हे सगळं सोडवल्यानंतर परत i⁻10 आपल्याला जनरेट होतं. याचा अर्थ i⁻4 किती असतं, 1 असतं. 1⁻2 केल्यानंतर 1 आलं आणि i² किती असतं, -1. सो -1 इंटू 1 केल्यानंतर काय येणार आहे, i⁻10 येणार आहे. मग हे सगळं घेतल्यानंतर आपल्यामध्ये एक ऑब्झर्वेशन तयार झालं की आयच्या व्हेरियस पॉवर जर आपल्याला कम्प्यूट करत असतील तर आपल्याला आयची व्हॅल्यू जी 4 आहे ती माहीत आहे. i⁻4 इज इक्वल टू 1 हे माहीत आहे. ह्याच्यानुसार आपल्याला सगळ्या व्हॅल्यू काढू शकतो. आता सपोज आय वॉन्ट टू कम्प्यूट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ i⁻100. मला i⁻100 ची व्हॅल्यू कम्प्यूट करायची आहे. तर मला इफ यू नो द i⁻4 देन यू कॅन इझिली फाइंड द i⁻100. लॉ ऑफ इंडायसेसचं फॉर्म्युला आपण वापरूया.
आय रेस टू 4 केलं इथं. 4ने जर 100ला डिवाइड केलं तर क्वेश्चन किती येतो 25 येतं आणि 4ने 100ला टोटली डिवाइड होतं. दॅट इज मीन बाय रिमाइंडर शुड बी 0. सो आय रेस टू 4 रेस टू 25 बट आय रेस टू 4 इज अ 1. 1 रेस टू 25 इज अ 1. सो दॅट आय रेस टू 100 इज इक्वल टू 1. आय रेस टू 100 इज इक्वल टू 1. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून मला असं कळलं की आपल्याला आय रेस टू द पॉवर काढत असताना ती पॉवर काय येऊ शकते. आय रेस टू द पॉवर ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करत असताना एक तर ती 1 येऊ शकते, -1 येऊ शकते किंवा आय येऊ शकते किंवा -i येऊ शकते. ह्याच्यापेक्षा वेगळं काहीही येऊ शकणार नाही. दॅट इज मीन बाय पॉवर्स ऑफ आय आयदर एनी वन ऑफ देम प्लस ऑर -1 आणि प्लस ऑर -i ह्याच्यातली कोणती तरी एकच येणार. मी काय सांगतो, पॉवर्स ऑफ आय कॅल्क्युलेट करत असताना ह्या 4 पैकी एकच येणार. आय रेस टू पण ती पॉवर 1च्या पुढं पाहिजे. आय रेस टू 2 घेतलं, 3 घेतलं, 4 घेतलं, 5 घेतलं. निगेटिव्ह इंटिजर सुद्धा तुम्ही पुट करू शकता. इट्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ इट. एन कोणता घ्यावा हे मी तुम्हाला सांगित नाही, फक्त तो इंटिजर असला पाहिजे. ओके, आता त्याची एक्झाम्पल सोडवत असताना आपल्याला सगळीला स्टोरी डिस्कस करूया. ठीक आहे, हे झाल्यानंतर आता बघा लक्षात ठेवा, आयच्या व्हेरियस पॉवर फाइंड झाल्या